हे खरं आहे की हे झालेला सगळा विजय माझ्या मराठा समाजाचा आहे. अध्यादेश निघणं हा साधी सोपी गोष्ट नव्हती आमच्या मराठा समाजासाठी. दुसऱ्यासाठी काही होईल, परंतु आमच्यासाठी संघर्ष करावा लागतो. माझ्या बापजात्या मराठ्यांनी सगळ्या मायबापांनी ताकदीनं ताकद पुरवली आणि मराठा मुंबईकडे निघाला. तसं अध्यादेश सोयऱ्यांचा सुद्धा निघाला. आणि हे खरं आहे की हा विजय झालेला सगळा मराठा समाजाचा माझा नाही. मी हे सगळं मराठा समाजाला याचा श्रेय देतोय. याच्यामध्ये केसेस मागे घेण्याबाबतचाही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. यामध्ये सगळे सोयऱ्यांचाही अध्यादेश निघाला आहे. याच्यामध्ये बरेच समिती पुन्हा काम करणारे मराठवाड्यातलं गॅजेट पण घेतलंय. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट पण घेतलंय. त्याच्यानंतर सातारा संस्थांचंही घेतलंय. असे भरपूर असे 7-8 जवळपास सगळे शासन निर्णय त्यांनी केलेत. 15 वर्षापासूनचा तुमचा संघर्ष आणि गेल्या 5 महिन्यापासूनचा तर रात्रंदिवसाचा संघर्ष, तो दिवस डोळ्यासमोर आणत असताना आज त्या दिवसाला कसं पाहताय? खूप संघर्ष केला मी तर केला. माझ्या समाजानं पण खूप संघर्ष केला की आरक्षण हे मिळालं पाहिजे आणि हे कसं मिळत नाही. त्यासाठी आम्हाला शेवटी मुंबईकडे यावंच लागलं. परंतु एवढा धसका होता तो. मराठी इतक्या ताकदीनं मुंबईकडे आले होते. हे फक्त तेवढ्या ताकदीमुळेच मराठ्यांच्या हा आदेश निघाला नसता, हे पण निघाला नसता. कारण जवळ जाऊनही निघत नव्हता, याचा अर्थ हे काढतच नव्हते. परंतु शेवटी नावीला झाला. मराठी चारही बाजूनं मुंबईत घुसायला लागले. त्यांना वाटलं 26ला येते, पण त्याच्यानंतरही लोकांच्या गाड्या निघायला लागल्या. त्यांना लक्षात आलं मराठी आता घरी थांबत नाही.